धम्माल विनोदी वेब सिरीज बकुळा सखाराम गोठाळे, मुक्काम पोस्ट गोठाळेवाडी। सरपंच काल तुम्ही बोलले होते ना त्या पोरीचं, बघा किती व्रत देतात बाबा। तुला काय तोटा नाही म्हणल्यावर दाखवतो तो दुसऱ्याला। चुकून बोलला ते सरपंच, बघा किती देतात एकदा बघा विचारून। बाब्या पोरगी लय जकास, एकदा बघा किती देतात का विचारून। ना बा बघ बाबा तू आता दाखव दुसऱ्याला। राम 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 येऊ का म्हणलं? या की या बाब्या, पाहुण्यांना खुर्ची दे बरं बसायला। बस बसा 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 बसा। आतमधून तर एकच नंबर आहे बरं का वाडा, काय का नाही? अहो पाहुणे जकासच आहे वाडा आमचा, आमची 5वी पिढी गेली या वाड्यात। हा भरपूर जुना दिसतोय बरं का वाडा। बरं मला एक सांगा, कुठल्या गावचं तुम्ही? तुम्हाला ओळखलं नाही पाहुणा म्या। आम्ही इथलंच तळवाडीच। होय या इथलंच म्हणायचं तुम्ही। बरं मला एक सांगा, काय काम काढलं? अहो काल आलो होतो ना आम्ही व्यवहार करायला। बर ते सख्या संग तुम्ही होते वय? अच्छा बर बर बर, झालं का बोलणं मग तुमचं? हाय का आता मालकाशी बोलल्याशिवाय कस काय व्यवहार होणार ना पाहुणे सांगा। आता अहो, तसं काय बी नाही, पण मी म्हणलो होतो सख्याला बोलणं करून घे म्हणून बाबा। अहो तेच म्हणाले, मालकाशी भेटा आणि ठरवून घ्या काय असेल ते तुमचं। हाय का आता आईला बाबा, सगळ्यांनी नको नको केलं बाबा, सगळी कामं अर्धवट करत रे। अर्धट माणूस आहे त्यो, आखी काम कशी करणार त्यो? तेवढं हाय बाबा। बरं मला एक सांगा, तुमची काय अपेक्षा आहे काय नाही ते स्पष्ट बोलून टाका एकदा, म्हणजे एवढंच रान मोकळं होऊन जाईल। आहो रान मोकळं लय उद्योग आमच्या मागे। एक किरकोळ झाडकोळ कामाला आम्हाला जास्त वेळ नसतोय। पाहुणं किती काय झालं तरी आपल्या बापजात्याने कमावलेलं आहे। ते बरोबर आहे तुमचं, पण कसं आहे पाहुणं माहिती का, बाप दादानी कमवलंय कुणासाठी? आपल्यासाठीच ना। मग आता इकायची गोष्ट इकायची नाही, मग काय करायची सांगा बरं तुम्ही। हो पण पाहुणं मला एक समजू नाही, तुमची एवढी तारंबळ कशी काय झाली? तारंबळ आणि माई पाहुणे सकाळ सकाळ काय लावून आले काय तुम्ही? हा लका गोटाळवाडीचा सरपंच मी, मला कसली आली तारंबळ? डोकं बिकं फिरलं काय? अहो तो सख्या काल बोलला होता ना आपल्याला की गपचूप व्यवहार करून टाकू म्हणून, त्यामुळे असं बोलत असेल ह्याला नक्की वाडा विकायचा आहे का नाही? काय कुरकुर चाललंय तुमच्या कानात? अहो नाही, आम्हाला समजलंय सगळं। आता येड तुमच्या तशी आली तर तुम्ही तरी काय करणार ना? येळ? अहो पण ह्या बारीक सारीक कामाला जास्त येळ देत बसत नाही मी। पाहुणं पण मानायला लागणार होतं मला, तुमच्यावर अशी परिस्थिती बिकट झाली, वारा वाडाही कशी येळ आली, पण गुंजभर दुःख नाही तुमच्या चेहऱ्यावर। वाडा इकायला काढला? हो तुमच्या बाबा घेर ती बंदूक। अयो बंदूक चायला तुमच्या कुणी सांगितलं तुम्हाला वाडा विकायला काढणार मी? अहो थांबा थांबा, खपावताला आम्हाला। अहो तुम्हीच काल म्हणले ना इकायचं म्हणून। काय वाडा? होय काय डोकं बिकं फिरलं काय? अहो कालचा देव माणूस त्यानेच आणलं ना आम्हाला इकडं। कोण? सख्या होय? चायला ह्या सख्याच्या त्याला जाऊ द्या, त्याला तर बघतोच नंतर, आधी तुमच्याकडे बघतो। हो पाहुणं चुकलं आमचं, तुमच्या माणसाने फसवलं राव आम्हाला। हा राव लय मोठ्या मोठ्या गप्पा हाणल्या, काय सांगायचे तुम्हाला। हा ना राव, हो चुकलं आमचं, तुमच्या माणसाने आम्हाला फसवलं, आम्ही तुमच्या पाया पडतो राव, ते आमचं 5,000 त्यांनी घेतलं, तेवढं द्या आमचं आम्ही जातो। 5,000? 5 गोळ्या देऊ का? गोळ्या बंदुकीतल्या? अहो चुकलं राव पाहुणं आमचं, तुम्ही यार आमचं 5,000 रुपये द्या आम्ही जातो। एक तर आमच्या पुरी लव्ह मॅरेज का काय केलंय, त्या पुरीला सांभाळावं लागतंय, जावायला सांभाळावं लागतंय, लय बेकार परिस्थिती आहे बघा। अरे तुमच्या आईला तुमच्या बघा तुम्ही तुमचं सरपंच यांची काय बी चूक दिसत नाही, सकारामने यांना चांगलाच कार्यक्रम दाखवलेला दिसतोय, रडायला लागलेत बघा किती। अरे पण मला काय माहिती बाबा, ते सख्या अशी झक मारण म्हणून। आमचं 5,000 द्या आम्ही जातो। सरपंच देऊन टाका यांचे पैसे। तुम्हाला काल सांगत होतो सख्यासोबत माणसं कशाला फिरतात म्हणून। मला काय माहिती,
ते बियाणं असं निघन म्हणून हे घ्या. पण हा जर या वाड्याच्या आसपास दिसला हो, तुमच्या वाड्याकडे तुमच्या गावाकडे परत यायचं नाही राव. हा हे घ्या. हॅलो वाड्यात घालीन बघा वाड्याच्या आसपास फिरकले तर. लय बेकार माणूस आहे बाबा. वा रे वा माझा वाडा काय निघाल्यात. सरपंच हा तुम्हाला किती वेळा सांगितलं त्या सख्या विश्वास ठेवत जाऊ नका म्हणून. स्वतःचा पोपट करून घेता. अरे बाबा मला काय माहिती ते बियाणं अशी झक मारल म्हणून. मला एक सांग बाब्या हा. लका आपण त्याला मागच्या वेळेला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये धाडला होता. ते बियाणं त्याच तबादला नसून घेत ना. अहो ते झालं पण 5,000 गेलं ना कामा धामाचं आपलं. घरी जाऊन वसूल करा आता. कुणाच्या सख्याच्या नको बाबा ते बकुळीचं लय बी वाटतंय मला. द्या संधी करू सण. अरे माझ्या 5,000 रुपयाला चुना लावला भडव्या. उठ घालच दाबतो तुला. उठ उठ. हे मला माझे 5,000 रुपये. बया सकाळ झाली तरी बाबा अजून झोपेतच चावळतोय होय. वैताग आणला या माणसाने एक. बाई वैताग दिला या माणसाने ह्यांच्या तर ना. काय होतंय सकाळ सकाळ. आईला बकुळे तू आहेस वे. आईला काय सपाल पडलं काय मला आणि एवढा घाय घाय ना आंघोळ काय घालतीस मला वय काय. तुमच्या तर आता थांब 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 अग दिवस तरी वजुडू दे की नीट. बघाल तेव्हा सारखी हायच मारायला धावती या. माझ्या घरी येऊन उराव बिराव बसलं तर काय कोण उरावर बसतय. काय होतंय नेमकं. अग काय नाही ते आपलं सपान काय. बकुळे ए बकुळे. आयो आता बाया सरपंच बाई आणि सरपंच आज एकदम सकाळ सकाळ इकडं. ए बकुळे तुझ्या नवऱ्याला जरा मापात ठेव हा. नाहीतर असा चिंबेल ना त्याला एक दिवस. वहिनी पण झालंय तरी काय झालं काय. अरे कशा पाय माझ्या मुळा उठला बाबा तू बाईला. काय हो हा रोज कोण ना कोण हाय तिथं दारात. काय केलंय तुम्ही हा. आग आग बकुळे आग कशाला मारती गरीब नवऱ्याला तुझ्या. तुम्ही नक्कीच काय तर गोंधळ केलाय तेव्हाच लोक आले सकाळ सकाळ दारात. अरे बकुळे तुझ्या नवऱ्याने बरी इज्जत घालवली माई. माझा अख्खा वाडा विकायला काढलाय वाडा. माझ्या नवऱ्याचं नाव सांगून बाहेर गावच्या लोकांकडनं 5,000 रुपये घेतलं त्यानं. बघावं तेव्हा माझ्या नवऱ्याला तोंडा घाशी पाडतोय हा मेला मुर्दा. ए भवाने तू आजची सरपंचाची बायको. माझ्या नवऱ्याला नीट बोलायचं. मला बी बकुळा सकाराम घोटाळे म्हणतात. थोडं दमाने कुठं त्या बकुळ्याच्या नादी लागता तुम्ही. ए सरपंच काय कळतं का नाही काय बारीक पोर बीर हाय काय तुम्ही काय बारीक पोरा का आलाय बायकोला घेऊन घरी भांडायला. काय अर्थ आहे राव. ए बाबा त्या बायकोच्या कोण नादी लागायचं बाबा. त्या बायकोची भीती वाटते म्हणून मी माझ्या मालकीन बाईला घेऊन आलोय. कुणी सांगितलं उद्योग करायला. रोज तुमचा काय ना काय उद्योग आहे तर रोज लोक येतात दारात भांडायला मला. हे काम करून आलात होय का. हे काम करून आलात. कालचं ते 5,000 रुपये ह्याच होत वाटतं आहे ना. अग पण आता बकुळे सखारामने घेतलेलं आमचं 5,000 रुपये देऊन टाक आणि मग बस की भांडत. ए बाई इथे इस खायला रुपया नाही आमच्याकडे आणि तुला कुठून देऊ 5,000 रुपये. थांबा 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 थांब तू थांब थांब. सरपंच हे बघा एवढं लक्षात ठेवा बघा. आव सरपंच काळजाजवळ तुमचाच फोटो असतो 24 तास.
आणि तुमचा जीव कशात अडकलाय माहितीये का? पैशात अडकलाय. याला काय अर्थ आहे राव? अहो सरपंच, अहो माझ्या तोंडात 24 तास तुमचंच नाव असतं, तुमचंच. तुम्हाला पडलंय पैशाच. अहो सरपंच, अहो माझ्या बकुळीनं मार 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 लागलाय मला, तरी सुद्धा मी खिशातनं फोटो बाहेर काढत नाही माहित आहे का? आणि तुमचा जीव कशात अडकलाय माहित आहे का? पैशात. याला काय अर्थ आहे राव? त्या का वहिनी, तुम्हाला आम्ही वहिनी म्हणावं आणि सरपंचाला 4 चौघात इज्जत द्यावं, आणि तुमचा जीव अडकला पैशात. याला काय अर्थ आहे राव? तेव्हा का सरपंच, तुमचं पैसा येतं नाही ते उद्या देऊन टाकतो, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, पण आपला संबंध संपला म्हणून समजा बरं का. बाबा एक ध्यानात ठेवा, तुमचं 2 मतदान कमी होणार बरं का हक्काचं. तुम्हाला पण माहिती आहे आपण नसल्यावर तुमचं काय होईल मग. एवढं ध्यानात ठेवा. काय बकुळे? सरपंच बाई, ते 5,000 रुपये तर चुलीत घाला. चायला इलेक्शनच्या पुढल्या वेळी मी पडन, या बाईलाच्या कुठं नादी लागता. मी काय म्हणतो ते ऐका, मिटून घेऊ, कळलं का तुम्हाला? बकुळे, मी काय म्हणते ना व, ह्यांचं चालतच असतं, सोडून देतो. सख्या जाऊ दे, घेवा मिटून. एवढं 5,000 रुपये काय 800 गरीबाला वाटून टाकतो मी. जाऊ दे 5,000 रुपये तुझ्यासाठी. 5,000 रुपये काय 10,000 रुपये देईन तुला. इलेक्शनला 10,000 15,000 रुपये अशी वाटतो, आहे का नाही? खिशात कुठं ठेवला एवढा जीव आहे माझ्या. द्या संदेश करू सोनं. महाभारत सुपलं का काय? चमाईला गप्पा मारा आलती की भांडायला आलती? मला तर वाटलं चांगलं चुपलं असं राव, पण इथं तर काही नसते, गप्पाच मारायला तर. जाऊ द्या. तुमचं चहा पाणी झालं वय? नाही करते की आता, तुम्ही बी पहिल्यांदाच आल्या, सरपंच बी आलेत, टाकते की चहा. अहो सरपंच, अहो 24 तास तुमच्या काळजाजवळ फोटो असतो माझ्या काळजाजवळ. चांगला आहे. आणि तुमचा जीव अडकला राव त्या पैशात. काय राव सरपंच? शेवटी सकाराम घोटाळे म्हणते ना आपल्याला. अरे काय सोपं आहे वे? भेटून घे. तुझं झुमकं छान दिसतंय ग, नवीन केलं वय? नाही व, ह्यांनीच लग्नात केलेलं आहे ती. हो का, छान दिसायला लागले बघ. कर की चहा मग. बसा की तुम्ही, चहा टाकते लगेच. तोंड गोड झालं म्हणजे कसं जरा बरं वाटेल. आणि वहिनी, चहा प्यायल्याशिवाय जायच नाही बरं का? अजिबात नाही. माझ्या बकुळ्याच्या हातचा चहा पिऊन तरी बघा तुम्ही. वय 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 वय. चहा मध्ये राग नसला म्हणजे बरे. अरे रामभाऊ, काल मला कळालं तू पोरगी बघायला गेला होता. तुला कळलं काय? हाय का? असल्या गोष्टी काही लपण राहत असतात वय. आज ना उद्या मला समजणारच होत. एवढं खरं आहे. पटली का नाही पोरगी? सांग केल्या का? ए रामभाऊ, सांग केल्या का? पोरगी बघितली बर का, पण पोरगी नाही पटली. हा काय नाही पटली? अरे बाईला जी भेटन ती गाडी पकड, नाहीतर चमाईला चांगल्या गाडीच्या नादात हातगाडी पण नाही भेटायची. अशातली गंमत होईल तुझी. तसं नाही रे नारबा. मग काय तर. अरे तू 30 वर्षाचा टोनगा झालाय, आलेली पोरगी तू पटत नाही म्हणतो, आणि आम्हाला इथं पोरी भेटाना तुला 2 टाकल्या पाहिजेत बघ माग सरून. अरे नारबा, मला का लग्न करू वाटत नाही का? हा सांग बरं, पण आपला शोभल तशी पाहिजे का नको? हा तू लय मोठा देखना देवा. अरे तसं नाही नारबा, पोरगी मस्त चांगली आहे. मग अडचण काय हाय? अरे अडचण अशी आहे की तिच्यापेक्षा लय मोठी आहे, आणि ती नाही झेपणार आपल्याला. अरे काय करता रे राम भाऊ? काल तू पोरगी बघायला गेला होता म्हणतात. अरे तिच्या आईला असं गावात झालं काय पोरगी बघायला गेलेलो? अरे बाबूराव, ह्या रामभाऊचं लय अवघड झालंय. आपल्याला पोरी भेटानात आणि ह्याला भेटले तर हे लाथळून आले. काय सांगतो? हा ना, पटली नाही म्हणतोय. पोरगी लय चांगली आहे, पण तिच्या अपेक्षा लय मोठ्या आहेत म्हणतोय. आरतीच्या मायाला रामभाऊ तू येडा का खुळा? मला जर अशी संधी भेटली असती ना, मी सरपंचाकडून 2-4 लाख रुपये अशीच घेतले असते आणि तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या असत्या. तसं नाही. अरे मला जर अशी संधी मिळाली असती ना, खालच्या वावरातला अर्धा एकर इकलाच असता, पण तिच्या अपेक्षा पूर्णच केली असते मी. नारबा तसं नाही. अरे गप, अकल आहे का तुला? इथं पुरी मिळणार. अरे त्या दिवशी सरपंचानं मला पोरगी पाहिली होती, जमता जमता राहिलंय. आता रोज लाडी गुडी लावते सरपंचाला, तेवढं जुळून द्या म्हणून. अरे पण बाबूराव, अरे गप रे का डोक्याच्या.
मी जर तुझ्या जागेवर असतो ना तर तिची अपेक्षा पूर्णच केली असती आणि लग्न करूनच आणलं असतं बघ. ए राम्या तुला नसल करायची तर नको करू, मला दाखवती पोरगी, मी करतो तिच्या अपेक्षा पूर्ण. अरे अपेक्षा असून तरी काय असणार आहेत, सोनारानं पाहिजे असेल. मग काय तर बघ माझं पण जमतंय का, मी पण खाल्ल्या वावरातला अर्धा एकर विकतो आणि तिच्या अपेक्षा पूर्ण करून टाकतो. तुमची आहे तुमचं थांबा, तसली अपेक्षा नाही तिची. 5 वर्षाची पोरगी आहे तिला, तिचं नवं अपेक्षा आहे. करता का लग्न? सांभाळता का मग? सांभाळा मग. अयो येतो. आपल्याला पण तिची अपेक्षा जपणार नाही बाबा. सगळ्या गावात करत का काय? आईला पोरगी बघायची चोरी झाली. हा गुलाबराव बोल ना. एवढं 90चं बघा बरं का गेल्या. चालेल ना. चला आम्हाला चोरी दिली. बर काय मी काय म्हणतो सध्या, आपण आहे ना ते करू. पलीकडे नवीन जरा आता नाही का तिथं जाऊ, लय कडक माल आहे तिथं. सावकार आता आला ना, पैसे घ्यायचे सावकार कोण तर का वय रे गुलाबराव. गेला गड्या. अय्यो त्यांनी केले की नाही म्हणतो काम किओ. यांना झाडे लावायला सांगितल्यात पण एकही झाड दिसत नाही. अरे 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 हा झोपला की काय? अरे सकारामा, अरे सकारामा, अरे बाबा झोपला की काय? अरे काय म्हणतोय मी? अरे काय तू? बघा सावकार, अहो झोपली कशाला सावकार? काम सोडून कोण झोपणार आहे तुम्ही मला सांगा. त्याचं कसं आहे सावकार माहिती आहे का, अहो दुपारचं जरा जेवलो नाही, मग जरा जेवल्या देवाच्या पाया पडूनच मी कामाला सुरुवात करते बघा. बाकी काय नाही बघा सावकार, काम बिम ओके, सोप्पं आहे वय. अरे बाबा बंद कर तुझी ती बडबड. अरे गुलाबराव इकडे ये. अरे सकारामा हे असं चालणार नाही मला. काय म्हणतोय मी? कळते का तुम्हाला? काय झालं? अय गुलाबराव काय केलं तू? मी तर राहू दे नको लोड घेऊ तू. हो का सावकार, काय झालंय ते आधी सांगा. उगा मोकार नका डोक्याला ताप देऊ. ह्यासाठीच मी त्या सरपंचाला सोडला आणि तुमच्याकडे कामाला आलोय. काय गुलाबराव? बरोबर आहे. याला काय अर्थ आहे राव सावकार? अरे हो बाबा, तुम्हाला काय सांगितलं होतं? कामा म्हणतो मी. खड्डा काढायला आणि मला बोजवायला. अय्यो ओ सावकार काय झालं? अरे भल्या माणसाओ, तुम्हाला काम सांगावा की नाही काय म्हणतो मी? कळतंय का तुम्हाला? सावकार तुम्ही पण घेतली काय आज? आला पण नुसती बडबड करताय. अरे गुल्या, अरे सख्या, अरे खड्ड्यामध्ये झाडे लावायची होती रे.
बघा सावकार, माझं काम होतं खड्डा खांदायचा, ते मी खड्डा खांदला, मग त्यात तुम्ही झाडे लावा नाही सरपंचाला आडवा झोपवा. मला काय बाकीचं माहित नाही. माझं काय काम होतं खड्डा खांदायला, तेव्हा मी खांदला. काय बरोबर? हा मग या खड्ड्यात तुम्ही झाडं लावा नाहीतर त्याला दारूच्या बाटल्या टाका. माझं काय काम होतं बुजवायचं. मी बुजवलं, माझं काम झालंय. अरे बाबा हो, झाडे न लवताच बुडवला की रे, खड्डा म्हणतो मी. या बघा सावकार, झाडं लावायचं काम कोणाकडे होतं? नारबागडे. बरोबर का नाही गुलाबराव? बरोबर आहे. मग तुमचा माणूस तो काय कामावाला नाही, त्याला आता आम्ही काय करणार? काय गुलाबराव? आणि मग अरे येड्या हो, थोडा तरी अकलीचा वापर करा म्हणतो मी. ए सावकार, अक्कल आणि माझी अक्कल कुणाच काढताय? सकाराम घोटाळ्याची अक्कल काढायची म्हणजे काय सोपं आहे वय? सकाराम घोटाळे म्हणजे कटक्याव बोट आणि जाग्याव पलटी. बघा सावकार, आमची काय अक्कल तुम्ही काढ नका. आणि हे हाय की नाही हे काम, हे तुम्ही कोणाकडे पण करून घ्या. काय गुलाबराव? आणि आमचं आम्हाला पैसे तेवढं देऊन टाका. कसं? हे बघा सावकार, माझा पण रोल द्या. माझं काम बुजवणं झालंय. आता इथं खोडणारच नाही तर मी काय करू इथं थांबून? अरे बाबा नो, या झाडे कोण लावणार? सावकार, आता तुमची काय शाळा बिळा कमी झाली काय? हो बघा, खड्डा काढला मी, मुजीवला गुलाबरावने. आता झाडं लावणारा आलाय, त्याला आम्ही काय करू? एक काम करा, झाडं लावणारा घेऊन या, त्याच्याकडनं झाडं लावून घ्या आणि आमचं आम्हाला पैसे देऊन टाका. का द्या, पाठीशी पैसे द्या. काय गुलाबराव? द्या 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 लवकर. काय गुलाबराव? अय्यो, घ्या की काय सोपं आहे वय? चला गुलाबराव, चला. या असलं काय आपल्याला पटत नाही बघा सावकार. याला काय अर्थ आहे राव? हे घ्या कोणाकडून पण करून. अरे रे 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 रे, हे फुकट पैसे घेऊन गेले की रे. आता खड्डेही मला खांदावा लागणार आणि झाडेही मलाच लावा लागणार. ह्या माणसाने एक लाजच सोडली बघा. यो माणूस एक दिवस बघा ना रात्र बघा ना नुसताच ढोसून येतोय. तुमच्या पुढे ना मी हातच टेकले बघा. तुम्ही काय करा, 10 रुपया नुसतं इकडे तिकडे हिंडत बसा. घरी नका येत जाऊ तुम्ही माझ्या डोक्याला ताप द्यायला. ए बकुळे, नवरा घरी आले की झालं तू झालं बडा 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 बडा. तू उठ इकडे, इकडे बस उठ. कशाला? उठ इकडे बस. तुझ्याकडे अशी एक दिन ठेवून बसा तिकडं. अगे बस बस तुझी तुला इथं काम आहेत मला. भाकरी टाकल्यात, आता कालवण टाकायचं, तिथं गप बसा. अगे हित बस तुझं तिकडे जाऊ दे काम. बया, नेमकं काय होतंय आज नक्की? अगे बकुळे, तुम्हाला सांग नाही तुम्हाला सांग, तुला काय नवऱ्याची काळजी बिळजी आहे का नाही? काळजी? थांब, तुम्हाला अरे थांब थांब थांब. बस गाडी. अगे तुला काय दुसरं काय मला मारणे बिगार काय दुसरं तुला काम नसतं का? उठ सीट लागा, माझ्या मागे लागायचं लागा. ती बेल आहे, ती किरचुणी आहेच माझ्या 5वीला पुजलेली. याला काय तुला काय कटाळ बिटाळ येत नाही वय? आव कारभारी, मग तुम्ही करतायच येड्यासारखं, तर मी तर काय करू? येड्या आणि मी सकाराम घोटाळे म्हणजे काय? राहू द्या तुमचं ते खटक्यावर बोटन जाग्यावर पलटी. राहू द्या ते तुमच्याकडेच. बघून तुला लगा जमतंय गेला का? वाला काय वास येतोय तो घापा घापा. अगे बकुळे, तुम्हाला सांग, आता तुझ्या नवऱ्याने घेतली आपलं
थोडी थोडी घेतली का थोडी आता मग वास येणार येणार वास येणार तू वासाचं जाऊ दे तुझ्यासाठी काहीतरी आणलंय मी आता बायको आपली एवढं काम करते म्हणल्यावर तिला काहीतरी आणलं पाहिजे का नको लाडाची आपली बायको थांब हॅलो रे काय कर लाटण ही काय आता नवीनच बेल आणलंय तुझ्यासाठी आता तुझं जे जुनं बेल ना आमच्यावर रपाने टाकून टाकून पाक मोडला असेल की आता म्हणून म्हणलं नवीन लाटणं घेऊन द्याव तुला इकात आणलंय काय आणलंय उचलून कुणाचं काय बकुळायला का हे बघ अगं कामाला गेलो होतो मी हे बघ पैसे हे बघ पैसे हे ठेव ठेव कामाला गेलेलो मी बया नवलच झालं की आज मग नक्की कामाला गेला होता का कालच्या म्हणे लावली टोपी कुणाला राव अग कामाला गेलो होतो मी त्याचाच पैसा आहेत ती बया खरंच होय मग तुझी शपथ आबा मग रोज जात जावा की असं कामाला काय ना काय कुटाणा घेऊन येत आहे इथं घरी माझं बी फिरतय की मग डोसक तुला सांगतो तुझ्या ह्या बेलण्याची शपथ घेऊन सांगतो आज बसलाय सकाराम घोटाळे एकदम व्यवस्थित वागणार बया खरंच होय अरे होय गे तू मला सांग तुझ्याशिवाय आहे का कोण मला आहे का अरे तुझ्या जीव आहे माझा बुक तू आज काय देखील काम करायचं नाही शिव सकाराम घोटाळे आज सगळं काम करणार राहू द्या आता उद्या करा भाकऱ्या झाल्यात मला कालवण टाकायचे आता तू नुसत्या इथं मालकीन बाई सारखी बसून राह आणि मला सांग काय काय टाकायचं ते सकाराम घोटाळे म्हणजे काय एकदा सकाराम घोटाळ्याच्या हातचं कालवण खाऊन बघ आला का असे जिबळ्या चाटशील तू सांग तू काय बी करायचं नाही काय अरे देवा काय करावं आता आता करतय लाखाचं 12,000 12,000 12 लाख केली तुला काय माहिती बया आता काय करावं बसायचं कळाना ना काय व्हाय ना मी करते म्हणते तर तरसच देतोय तू काळजी करू नको तू फक्त सांग आता काय काय टाकायचं ते कालवण एकच नंबर बनवत बघ ती कढई ठेवा पहिली चुलीवर चुलीवर कढई ठेवा लय कालवण केले मी आख्या जत्राचं कालवण करतोय तिला काय काय सोपं आहे होय एक नंबर कालवण करतो बघ ते 2 वांगे घ्या मोठे कोण वांगे घ्या समोरचे लगा ही वांग आहे काय मोर आणले ते काय बोलले वांगे घ्या वांगे काय लगा ही वांग आहे का काय उठा तुम्ही मी करते उठा असू दे बकुळे करतो मी करतो काय करू नको तुम्ही उठा बरं तुम्हाला नीट इथं धड चालायला याय नाही उठा मी करते तुम्हाला सकाराम वाटायला काय असेल ते करणार तू फक्त तिथनं बसून सांग काय काय टाकू म्हणून कांदा टाका त्याच्यात टमाटे टाका ती कांदा टमाटे टाका चटणी बी टाका टाका ती वांग पण माल आणलास आणायचं होतं की जाऊन बर काय काय करावं माझ्या नवऱ्यानं काय काय केलं पाहिजे लय दिवा लावताय रोज माणसं आणताय दारात भांडायला ती टाका ते मीठ टाका नुसतं वैताग देतय पळी घ्या तिथं आहे कोथमीर टाकली का कोथमीर
बकुळे तू खाऊन बघ कालवण. अग स्वतः सकाराम घोटाळे कालवण बनवते स्वतः. वाता पाणी वाता त्याच्यात पाणी घाला. पाणी वे बस का टाका. टाका ना अजून. किस्त टाकू पाणी. बस बस आणि जाळ लावा आता आणि शिजू द्या. काय केलंय आता देवालाच ठाऊक. सकाराम घोटाळे माझे का सोपं आहे वय. हो जाळ घाला त्यो आणि शिजू द्या आता जरा वेळ. काय जाळ घालू वय. लाकूड घाला आणि बसा बाजूला. लाकूड वय. कसले लाकूड आणलंय. तुटतं होतं ना. काय लागा लाकूड तुटा नाही बाई तुम्हाला. तुट ना भक्की आता. लाकडा केलं का कुठं ना मला घालवून कराय बसलंय. कुठं ना करून ठेवलाय मला. लागा 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 कार्यक्रम फेल गेला गड्या. काय बोलत होते हा. कालवण करतो चांगलं करतो जिबळ्या चाटशील. केलं पालतं त्या चुलीत. काय खायचंय आता मरा उपाशी. झोपा बाबा तिच्या वैताग दिलाय नुसता. कालवण कालवण करतो बोट चाटशील आणि हे चाटशील. तिकडं तिकडं करून टाकलाय सख्यानं घोटाळा. तिकडं तिकडं करून टाकलाय सख्यानं घोटाळा. घोटाळा घोटाळा झालाय घोटाळा. घोटाळा घोटाळा सख्यानं केलाय घोटाळा. घोटाळा घोटाळा झालाय घोटाळा. घोटाळा घोटाळा या सख्यानं केलाय घोटाळा. अरे सगळ्या बास कर बाबा बास कर. पाया पडू का तुझ्या आता.